ऐन थंडीमध्ये राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. नगरपंचायतीच्या इलेक्शन्स जाहीर झालेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले हा एक मतदारसंघ येतो ज्याची नगरपंचायतीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आहे. सध्या आपण आहोत हातकणंगले या परिसरामध्ये आणि या हातकणंगले परिसरामध्ये जी काही भौगोलिक परिस्थिती आहे ते आपण समजावून घेणार आहोत. या अगोदरचा राजकीय इतिहास काय आहे हे देखील आज आपण समजावून घेणार आहोत. त्याच पद्धतीनं प्रशासकीय लेवलवरती कशा पद्धतीने या निवडणुकीची तयारी सुरू आहे याचा देखील आज आपण मागोवा घेणार आहोत आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये विजयी भव. तर चला आज आपण जाणून घेऊया हातकणंगले नगरपंचायतीचा ग्राउंड रिपोर्ट फक्त TV नेक्स्ट मराठीवर. हातकणंगले नगरपंचायत ही अगोदर ग्रामपंचायत होती, परंतु 2019मध्ये या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आलेलं आहे. एकूण या ठिकाणी जर मतदारांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर या ठिकाणी जवळपास 11,476 मतदार हे यावेळेस किंवा यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या वर्षी नगराध्यक्षपद जे लोकनियुक्त होतं ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतं आणि त्यासाठी गेल्या वर्षी अरुण जानवेकर यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली होती. यंदा हातकणंगले नगरपंचायत हे ओपनसाठी म्हणजे सर्वसाधारण यासाठी खुलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं यावेळेस या ठिकाणची रंगत किंवा राजकीय एक चुरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला आपण ग्राउंडवरती जाऊ आणि ग्राउंडवरती जाऊन या ठिकाणच्या लोकांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये ते कशा पद्धतीने काय पाहतात याचा आपण आढावा घेऊ. सध्या आपण आहोत हातकणंगले नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या अनुषंगानं हातकणंगल्यामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये या इलेक्शनकडे ते कशा पद्धतीनं बघतायत, गावचा विकास खरंच झाला आहे का, ज्या अपेक्षित असणारा विकास आहे त्या विकासाच्या बाबतीमध्ये ते कसं बघत आहेत, लोकप्रतिनिधी कसा असावा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आज आपण ग्राउंडवरती जाणून घेणार आहोत या मतदारांकडून. मावशी, आता इलेक्शन मला माहीत आहे का? अच्छा, तुम्हाला काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीनं गाव असायला हवं? चांगलं असावं, सुधारणा असावं, गावात कुणाचं काहीतरी झालं तर कार्यकर्त्यांना उभा राहावं पाठीवर, हेच वाटतंय. आणि काय, पाणी यावं 2-1 दिवस आडांतर का होईना. आता किती दिवसानं पाणी येते? आठवड्याने येतंय, 5-6 दिवसांनी येतंय, 4 दिवसांनी येतंय. मग आता जे निवडून येणार आहेत त्यांच्याकडे तुमचं मागणं काय, काय अपेक्षा आहे एक नागरिक किंवा मतदार म्हणून? काय आहे, घरा सुधारणाच की गावातली करावं. पाण्याचा प्रश्न होय, किती दिवसांपासून पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे? किती वर्षापासून तुम्ही झगडताय? सारखं चालूच आहे की कवा कवा तरीच 1 दिवस आडाने येते. 4 दिवस आडाने येते? 1 दिवस आडानं, 1 दिवस आडाने, नाही तर 4 दिवसांना 8 दिवसांनाच येते. गटारीची स्वच्छता वगैरे होते का इकडं? नाही, गटरीची स्वच्छता काही होत नाही आहे, अजिबात होत नाही. कामगार येत आहेत, काढून जातात वगैरे, किंवा किती दिवसांनी येतात? आता येऊन आता 8-10-12 दिवस झाले त्यांनी काढायला चालेल नाहीत. काय करायचं सांगा, अजिबात म्हणजे गटर तुंबूनच बसलेले असत्या, काय करायचं. मग त्याच्यामुळे आता एक नाही आजारपणाचे प्रश्न, लहान लेकरं घरात असतात, वयोवृद्ध माणसं घरात असतात, अशा आजाराचे समस्यांना सामोरं जावं लागतं. होय होय, काय करायचं हेच नाही, येत नाहीत. आज सांगितलं तर आता येत नाहीत लवकर. अच्छा, परवा मी सांगितलं तर काढावून तर काढलेलं नाही त्यांनी, काय करायचं सांगा. एक महिला म्हणून तुम्ही या गावामध्ये राहत असताना तुम्ही एक हक्कानं मतदान करताय, काय अपेक्षा असते तुमची की आम्ही हक्कानं मतदान करतोय तर आम्हाला हे अपेक्षित आहे? हां होय, हे पाहिजे, संरक्षण करत त्यांनी करत नाहीत, काय करायचं. आपल्याला पाहिजेच की हो दादा. हां, त्याने आमच्याकडं मतदान घेतात खरं त्यांनी काय सोयीसुविधा करत नाहीत, काय करायचं. तुम्ही कधी विचारणा केली नाही त्यांना जाऊन? हां, मी विचारले की त्यांना, हां, परवा विचारले की आता इथं चालले त्यावेळेला मी म्हणले ही गटर बिटर काढा म्हणताना त्यांनी काढलीच नाहीत, काय करायचं सांगा. काढूया म्हणले एवढं खरं, काय करायचं सांगा. एकदा इलेक्शन म्हणजे निवडणुकीला मतं मागायला येतात, पण एकदा इलेक्शन झाल्यानंतर परत फिरकत नाहीत, गाठ घेत नाहीत, भेट घेत नाहीत. किती दिवसांनी येतात? किती काय बघितलं नाही, बघतच नाहीत त्यांनी. आमच्याकडे विचारलं तरी ती बघत हे करत नाही, गाठच घेत नाहीत नाही आमची. दादच घेत नाही? नाही घेत नाहीत, दादच घेत नाहीत. अच्छा, आमच्या गल्लीत तरी या किती दिवस झाले गटरी किती काढून? दिवस झाले गटरी काढून? तरी 2 महिने वित आले. 2 महिने गटरी काढले आलेले नाहीत आमच्या गल्लीला. तर जवळपास 2 महिने झाले, परंतु या ठिकाणची गटरांची साफसफाई झालेली नाही. या आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्या असं म्हणतात की एकदा मतदान झाल्यानंतर
जे एकदा पाठ फिरवतात त्याच्यानंतर परत कधीच आमच्याकडे येत नाहीत आणि सामान्य एक अपेक्षा आहेत त्यांना की ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे गटरसारखे असतील प्रश्न किंवा आरोग्यासारखे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, त्या फक्त आमच्या लोकप्रतिनिधींनी सांभाळावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे. अजून काही जण आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. सर, कशा पद्धतीनं या आगामी तुमच्या नगरपंचायतीच्या इलेक्शनकडे बघताय? आम्ही या ठिकाणी हातकणंगले गाव कमीत कमी 13 ते 14,000 लोकसंख्येचं गाव आहे. यात नोंदणीकृत मतदारसंख्या 14,000 लोकसंख्या आहे. तशी गावातली लोकसंख्या 25,000 आहे. गावामध्ये बऱ्यापैकी विकास व्हावा ह्या दृष्टीनं उमेदवार तसा असावा. गावामध्ये बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी ह्या रोडसाठी सुद्धा उपोषण बसायला लागते. आता महिलांनी काय उदाहरण दिले असेल गावात तुम्ही बघितलं असेल, गेले एक दिवसापासून कमीत कमी 8 दिवस पाण्याची वाट बघायला लागते. पाण्याचा प्रश्न इथं एवढा म्हणजे दुर्लभ आहे की जेणेकरून इथं पाण्याला लोकांना एवढा त्रास होतो आहे. जेणेकरून आता मी सुद्धा इथं घरामध्ये आमच्या इथं बोरचं पाण्याचं कनेक्शन काढून ठेवलं आहे, जेणेकरून पाणी आलं तर लोकांनी इथं पाणी द्यावं. माझं एक मत आहे, गावामध्ये बऱ्यापैकी सुविधा चांगल्या असाव्या, गटरी स्वच्छ असावे, निरोगी असावे, फवारणी वेळची वेळ व्हावी, शिक्षण चांगलं असावं. त्यानंतर ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या आरोग्य सुविधा या ठिकाणी खूप गरजेच्या आहेत. गावामध्ये परप्रांतीय लोक किंवा या ठिकाणी MIDC लोक हातकणंगलेमध्ये आहे, हातकणंगले नगरपंचायत सर्व सोयीयुक्त गाव आहे, जेणेकरून या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, कॉलेजेस आहेत, सगळ्या सुविधा आहेत, जेणेकरून लोक भरपूर या ठिकाणी येत आहेत. परंतु काय झालं आहे की सदरची या उमेदवार असतील किंवा येणार उमेदवार असतील किंवा जे होऊन गेलेत यांनी बऱ्यापैकी या गावाकडे बाबा दुर्लक्ष, म्हणजे हातकणंगले गाव होतं, हे गाव चांगलं होतं, परंतु शहर आल्यानंतर शहरच्या प्रमाणे कुठलाही विकास या ठिकाणी बऱ्यापैकी दिसत नाही, मला असं वाटतंय. याच्यामध्ये काय कारण वाटतं की म्हणजे काय राजकारण वगैरे असू शकतं की लोकांना असताच नाही आहे त्या बाबतीत लोकप्रतिनिधींना? राजकारण असं काय म्हणता येत नाही, परंतु या ठिकाणी एक अतिसत्ता या ठिकाणी नाही. महत्त्वाचं म्हणजे काही सीटं शिवसेनेत थोड्या सीट आल्यात, काही भाजपच्या सीट आल्यात, काही राष्ट्रवादीच्या आल्यात, काही काँग्रेसच्या सीट आल्यात. त्यामुळे एक सत्ता नसल्यामुळे काही काम करता येत नाही. बऱ्यापैकी इथं तुम्ही आता बघितला तर इथं ठेकेदाराचं प्रमाण, जेणेकरून ठेकेदार एका दुसरं द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी हातकणंगले जी नगरपंचायत आहे, जे मुख्याधिकारी असतील, हे प्रशासक असतील, ते प्रशासक लोक करतात की ज्या सुविधा लोकांना द्यायच्या आहेत ते कधी जाहिरात या ठिकाणी येत नाही, परंतु ज्या दिवशी एका दुसरं टेंडर निघत असते त्या जाहिरात 2-3 वेळा पेपरला मोठे येतात. हे दुर्लभ आहे, म्हणजे वाईट वाटते. माझं एक मत आहे की बाबा सदरचं ज्या ठिकाणी बाबा औषध फवारण्यावाला किंवा आम्ही प्रत्येक वेळा सुचवलं गेले की प्रत्येक भागामध्ये आमच्या गावामध्ये 1 ते 17 प्रभाग आहेत. या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एका दुसरं एका वार्डात एक तक्रार पेटी असावी, सूचना पेटी असावी, जेणेकरून ते सूचना बाबा या ठिकाणी महिला जर दिसल्या, ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही किंवा वृद्ध महिला आहेत, पुरुष आहेत, या लोकांना कामानुसार जाता येत नाही, परंतु त्या लोकांनी एक चिठ्ठी जर टाकली बाबा मला सदरचं या ठिकाणी बाबा माझी सूचना अशा आहे, या भागातलं एक काम झालं आहे, ह्या वार्डातले कोण असतील, नगरसेवक असतील किंवा प्रतिनिधी असतील, त्यांनी प्रत्येक आठवड्यातनं एकदा तर ती पेटी उघडावी आणि ते गावाचा विकास असं आमच्या डोक्यात आहे. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं, मला तर वाटतं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, परंतु मी गेले या 5 वर्षामध्ये नगरपंचायतला कमीत कमी 62 अर्ज दिलो आहे. त्या 62 अर्जामधलं एक सुद्धा काम मला दिसलं नाही कधी. फक्त ह्या रोडसाठी सुद्धा उपोषणाला आम्ही बसलो गेलो. MPSC केंद्राचं उपोषण बसलो गावामध्ये. MPSC केंद्र का व्हावं, जेणेकरून प्रत्येक घरातला विद्यार्थी एक शिक्षक व्हावा. बऱ्यापैकी राजकारणापेक्षा एक घर जर शिक्षित झाला किंवा एक नोकरदार झाला तर नोकरदार घर सुधारलं जाते आणि घर सुधारलं तर आमचं गाव सुद्धा सुधारलं. शहर नावाला आहे परंतु गाव ते गावच राहिलं आहे. तर सर्वसाधारण या अतिशय मनामध्ये तीव्र भावना आहेत की कमीत कमी मूलभूत असणाऱ्या सुविधांकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याच पद्धतीनं जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी MPSC सारखी केंद्र उभी करा. राजकारण हे चालतच राहील, परंतु एखादा मुलगा जर शिकला तर त्याचं घर शिकेल आणि त्या घरातून समाज शिकायला आणि त्या समाजामधून गाव पुढं जायला हा वेळ लागणार नाही. अजून काही जणांची आपण प्रतिक्रिया घेऊया. TV नेक्स्ट मराठीवरती विजयी भव या कार्यक्रमात. अनेकदा हातकणंगल्यामध्ये सुद्धा पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याचा सुद्धा प्रसंग महिलांवरती आला आहे. काय सांगाल तुम्ही? ग्रामपंचायत होती तेव्हा एक दिवस आड पाणी येत होतं. नगरपंचायत झाल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम 6 दिवस 8 दिवस हे चालणार नाही. आम्ही मोर्चे काढले, घागर मोर्चे काढले, रस्त्यासाठी मोर्चे काढले, पण इथं सुविधा 5 वर्षात काहीसुद्धा झालं नाही. शेवटला त्यांनी रस्त्याची कामं केली, ते पण मोर्चा काढल्यानंतर. मग इथं खाण्यापेक्षा त्यांची जेवण्यापेक्षा चांगले नगरसेवक, नगराध्यक्ष तुम्ही चांगले इच्छेने म्हणजे कामं करणारे घ्या, असे त्यांचे किस्से भरणारे नको आहेत. परंतु शेवटी तुम्हीच निवडून देता ना त्यांना? आम्हीच निवडून देतो. म्हणजे जेंट्स जरा चूक करतात, त्यांना जर दारू जेवणं भेटली की महिला काही कुठं जात नाहीत. खरं जेंट्समुळे हो आगाऊपणा होतो आहे. त्यांनी व्यवस्थित आता म्हणजे इच्छुक चांगले निवडून घ्या आणि चांगला प्रतिसाद लोकांना द्या. काय करतात जेंट्स? काय म्हणजे निवडणुकीत काय होतं? निवडणुकीत काय, दारू दिली की दारू पिणार, जेवणावर झाली की जेवणार आणि मतदान त्यांना करणार. मग तुम्ही घरच्यांनी बायका म्हणून तुम्ही काही सांगत नाही का? तेच सांगायला लागलो की जर कुणाचं जेवाय खायचं असेल तर बहिष्कार त्याच्यावर टाका. आम्ही तिथं उभारतो, मतदानच होऊ देत नाही.
कामं तरी आम्हाला पाहिजेत. काय सुविधा आहेत? आत्ता रस्ते केले 10 वर्षानंतर. आणि पाण्याचं मेन म्हणजे प्रॉब्लेम बायकांचा पाण्याचा आहे. एखादा टँकर दारोदारी येत नाही आणि महिलांनी मग लोकांच्या शेजाऱ्यांचं बोरचं पाणी कोण प्रत्येक वेळेला देईल काय तुमच्या 4-4 दिवसाला आम्हाला? पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे. किती वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे? 5 वर्षात तरी ह्या एकदम म्हणजे 4 दिवसानं 8 दिवसानं 5 दिवसानं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ग्रामपंचायत होती तेव्हा 1 दिवस आड पाणी होतं. आम्ही प्रत्येक वेळेला मोर्चे घेऊन जातोयच मी इथलं बायकांचे. मग इथं काय मोर्चा काढल्याशिवाय प्रश्न मिटत नाही असं आहे काय? मोर्चा काढल्यानंतरच पाणी येते, भांडून आल्यानंतरच. प्रत्येक वेळेला मोटरी बिघडल्यात, पायपा फुटल्यात, जुन्या ज्या आहेत ते तुम्ही वरनं निधी मंजूर करून आणलाय त्याचं काम करा की. त्याचा गैरवापर तुमचे खिसे भरू नका. काय असेल ते तुम्ही सगळे पैसे कामासाठी लावायला पाहिजेत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नाही, महिला असतील, आपल्या तरुणी असतील, आपल्या बहिणी असतील, तर त्यांच्यासाठी CCTVची एक व्यवस्था असणं हे खूप गरजेचं आहे. गावामध्ये काय जाणवतं आहे का तसं? गावामध्ये आज असा काही प्रकार इथं घडलेला नाही आहे. तरी पण बायकांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी एक CC कॅमेरे बसवावे लागतीलच. काय अपेक्षा आहे येणाऱ्या नगरसेवकांकडून? नगरसेवकांनी चांगली कामं करावी, लक्षपूर्वक सगळं गावाचा विकास करावा, हेच आमचं काम आहे. बाकीचं काय तुम्ही तुमची पहिले खिसे भरू नका, नंतर शेवट कामं करायची नाहीत. सुरुवातीपासूनच कामं व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला शेवट का करताय तुम्ही वर्षाच्या? आधी करा की सुरुवातीला. तुम्ही झटा आता कसं इलेक्शनच्या वेळेला दाराला पानं बांधताय तेव्हा पाण्याच्या वेळेला तिथं कोण हजर नसते. नगराध्यक्षसुद्धा थारायला नव्हते. आम्ही प्रत्येक वेळेला मोर्चे घेऊन गेल्यानंतर आम्हालाच फोनवर आणि त्यांची बोलणी बुद्धटपणानं बोलायचं नाही, ह्यानं बोलायचं नाही. पाणी नाही, तुम्ही टँकर द्या की गल्लोगल्ली. कशाला आम्ही मग येतोय तुमच्या दारात? प्रत्येकजण आम्हाला बोरचं त्यांची लाईट जाळून देतील काय घरगुती? आता कित्येक वर्ष झालं पाण्याची समस्या ही पहिला हे करायला पाहिजे बघा, व्यवस्थित सुधारणा. अतिशय तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. अजून काही जणांच्या बरोबर आपण काही प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करू. मामा काय म्हणताय, कसं आहे नगरपंचायतीचं? नगरपंचायत झाल्यापासून पाण्याचं तेवढे प्रॉब्लेम भरपूर आहेत. पाण्याविषयी मी ऐकलं तुम्ही एक नाही 2 व्हीलरनं जात असाल, रस्त्यांचं कसं प्रश्न आहेत? रस्ता आता ह्या 6 महिन्यात झालेला आहे. त्याच्या अगोदर रस्त्याला एवढे खड्डे होते की 2 व्हीलर चालवायला अवघड झालं होतं. लोकांना जायला अडचण झाली होती. धुळ्याचं प्रमाण तर एवढं वाढलं होतं की बोलायचं काम नाही. आम्ही शेवटी मोर्चा घेऊन गेले, बायकांनी विरोध केला, मग त्या रस्त्याच्या कामाचा विकास चालू झाला. आता रस्त्याचे कामाचे प्रश्नसुद्धा आहेत. आपण दादांकडनं सुद्धा जाणून घेऊया. नगरसेवक आपल्या हातकणंगले तालुक्यामध्ये 1 नंबर असावा आणि काम करणारा चांगला असावा अशी आमची इच्छा आहे. काय कामं करायला पाहिजे तुम्हाला? ही सगळी पाण्याची किंवा इतर देवदेवळांची, इतर गटरी म्हणा, हे रस्ते म्हणा, हे व्यवस्थित केलं पाहिजे. तर एकंदरीतच ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा मनामध्ये काही प्रश्न आहेत एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, परंतु त्यांचेही प्रश्न आहेत की मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मात्र निश्चितच पूर्ण झाल्या पाहिजेत. या गावातले काही तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांचेसुद्धा जाणून घेऊया. तरुण म्हणून एक नाही, या ठिकाणी काही खेळाच्या सुविधा वगैरे किंवा क्रीडांगणाचा काय विकास झाला वाटतं का? तर आमच्या गावात सगळेजण खेळाडू आहेत, खरं खेळायला जागाच नाही. कुठं जमीनच नाही. नगरपंचायतला कुठं जागा पण भेटलेली नाही आहे. जो ते येतो आहे आमदार, खासदार किंवा नगराध्यक्ष, ते म्हणतात आम्ही जमीन खेळाडू म्हणजे जमीन आल्या किंवा जमीन आम्ही इकडे द्यालो आहे, इकडे केल्या. खरं कोण काय 5 वर्ष कोणीसुद्धा काय केलेलं नाही आहे. मग आता आमची काय मागणी आहे फक्त की आम्हाला एकदा म्हणजे जेवढी क्रिकेट खेळायला म्हणा, फुटबॉल खेळायला म्हणा, एक जमीन असू दे गावात कुठेतरी देऊन द्यात त्यांनी. ते पण कोण काय पूर्ण करत नाही, फक्त आश्वासनच देतात. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे एक नाही, आपल्याकडे MIDC वगैरे आहे, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तरुणांसाठी काय रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत का किंवा अजून झाल्या पाहिजेत? अजून कमी आहेत होतं, पण MIDC आहेत, कामं भरपूर आहेत. MIDC त्यांना चालू आहे दोन्हीकडं. इकडं आवाडे पार्क आहे, इकडं लक्ष्मी इंडस्ट्रीज आहे, भरपूर आहेत MIDC. त्यांना तरुण म्हणून तुम्ही आता या इलेक्शनकडे कसं बघताय? तरुण युवा चेहरा एक नेतृत्व मिळावं हीच इच्छा आहे आमची. तरुणांच्यासाठी तरुणांचं हे मिळावं असं? तरुण नेतृत्व मिळावं. अच्छा, अजून तरुणांसाठी काय करावं म्हणजे जे निवडून येणार आहेत त्यांनी अजून काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आता निवडणुकीसाठी जी उभारले आहेत ती मागं पण सरपंच होऊन गेलेले आहेत, सदस्य होऊन गेलेले आहेत, त्याने आज तागात पण काही केलेलं नाही. आता कसं आहे, नवीन युवा जर आपण संधी दिली तर ते आपल्यासाठी काय तर नवीन
म्हणजे योजना आणतील किंवा त्यांच्या जी ताकदीचा आहे ती वापर करून आपल्या गावासाठी काय तर नवीन विकास हे ते करून आणतील, हेच आमची अपेक्षा आहे. तर एकंदरीतच तरुणांना ही अपेक्षा आहे की गावामध्ये अनेक परंतु त्यांच्यासाठी क्रीडांगणं किंवा खेळाची मैदानं उपलब्ध व्हावीत ही त्यांची एक प्रमुख मागणी आपल्याला या ठिकाणी जाणवते. तर अजून काही जणांशी बोलूया. रस्त्यांचा प्रश्न एक मुख्यत्वे आहे ते देखील बघूया. आपण काही या ठिकाणी एक गाडीवर सुद्धा बोलूया. दादा, नेमकं काय जाणवतं गावामध्ये? मी जालंधर लोहार, कायमस्वरूपी मी समाजसेवकच म्हणून मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे. माझ्या वार्डात किंवा माझ्या भागात सुलभ शौचालय ते मी वैयक्तिक तक्रार देऊन मी स्वतः काम चालू करून घेतलेलं आहे. गावात काम करत असताना चांगलं व्हावं, कुणी नगरसेवक होऊन दे, नगर अध्यक्ष होऊन दे, गावचा विकास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एकंदरीतच हातकणंगलेमध्ये फिरत असताना जनसामान्यांशी आपण बोलत असताना प्रामुख्यानं आपल्याला विषय जे दिसलेत त्यामध्ये पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत आहेत. अगदी तावातावानं या ठिकाणी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसरा प्रश्न होतो तो म्हणजे गटारीचा आणि स्वच्छताचा आणि आरोग्याचा प्रश्न. तरुणांनी सांगितलं की आमच्यासाठी खेळाची मैदानं असावीत आणि त्याच पद्धतीनं रस्ते आहेत ते रस्ते चांगल्या पद्धतीचे असावेत, रस्त्यांना चांगल्या पद्धतीचं स्पीड ब्रेकर असावं. या सगळ्यांचा जर सार काढला तर तो सार एकच आहे की नगरसेवक कोणीही येऊ दे, नगराध्यक्ष कोणीही होऊ दे, परंतु गावच्या विकासासाठी या प्रत्येकाने झटलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. तर विजयी भवमध्ये आपण पहिल्यांदा हातकणंगलेमध्ये आलेलो आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण थेट उमेदवार आणि त्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि राजकारणाचे कंगोरे देखील TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा TV नेक्स्ट मराठीवरती विजयी भव.